नमस्कार सगळ्यांना. तर मी आली आहे रिलेटिव्हकडे. तर इकडली सुंदर अशी सकाळ, मस्त थंडी पडली होती. सकाळचा सूर्योदय आणि मस्त असं गणपती मंदिर, गणपती बाप्पाचं दर्शन. सुंदर अशी सकाळ होती. इकडलं वातावरण इतकं छान आहे, मस्त थंड असं छान होतं. ग्रीनरी आहे सगळीकडे, मस्त आहे. लहान मुलांची मस्ती आता बघा, थोड्या वेळाने इतके मस्ती करतात दोघं जण, विचारायला संपत. तर आम्ही आता चाललो. थोडा अंधार होता, लाईट म्हणजे तिथे अंधार येत होता त्यामुळे दिसलं नाही. आणि आम्ही आज संध्याकाळी गेलो होतो. ॲक्च्युली दिवसभर व्हिडिओ काढायला मिळालं नाही, मग मी संध्याकाळचा घेतला होता व्हिडिओ. तर हे तिकडलं असं छान असं मस्त व्ह्यू आहे. इतकी स्वच्छता आणि छान असताना तिकडे की असंच फिरायला पण छान वाटतं. तर आम्ही लहान मुलांसाठी काही गोष्टी घ्यायला गेलेलो. जाताना आम्ही सोबत काही घेऊन नव्हतो गेलो, तर म्हटलं की असंच त्यांच्याबरोबर थोडंसं फन करावं म्हणून आम्ही दुकानामध्ये वगैरे गेलेलो. त्यांना काही आवडतं का घ्यायला. तिकडे खरंच खूप छान दुकानं आहेत, मस्त. सगळ्या गोष्टी एकाच दुकानामध्ये मिळून जातात, त्यामुळे खूप असं फिरावं नाही लागत. Look at her, what she said. कच्ची दाबेली तिकडली अप्रतिम भेटते तिथे. इकडली दुकानं खूप छान आहेत. इकडली घरं देखील खूप छान आहेत. रो हाऊसेस म्हणा, पेंट हाऊसेस म्हणा, अतिशय छान असतात. दुकानं पण खूप छान असतात. घरं आणि रस्ते वगैरे, रस्ते इतके स्वच्छ असतात, घरं पण खूप छान असतात. तर मला पूर्ण असं घेता नाही आलं, कारण अंधार होता आणि झाडं होती. प्रत्येक घरापुढे ना एक एक झाड तरी आहे, त्यामुळे त्या झाडामुळे असं ना झाकून जायचं, तर घेता येत नव्हते व्ह्यू. पण अतिशय सुंदर अशी घरं आहेत. मला जमेल तितकी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. रात्र असल्यामुळे एवढं घेता नाही आलं, कॅप्चर करता नाही आले, बट आय ट्राय माय बेस्ट. इथे आम्ही आलो आहे लहान मुलांची जी स्लेट असते त्याच्यासाठी, जी LCD टाईप स्लेट नवीन निघाली आहे तशी नाही, पण त्याच्यासारखीच जे लहान मुलांना एंटरटेन करते. पण आम्हाला एक भेटली, ती खूप लहान होती साईजने, खूप छोटी साईज होती. तर त्यामुळे आम्ही काही घेतली नाही. आणि अकॉर्डिंग टू स्लेट त्याची प्राईस पण खूप जास्त होती, त्यामुळे ती काही घेतली नाही आम्ही. इथे अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे की ह्यावर्षी दिवाळीमध्ये, ह्यावर्षी म्हणजे दरवर्षीच इथे गड बनवण्याची स्पर्धा होत असते. तर मी ज्यांच्याकडे गेले होते तर त्यांच्या मुलांनी छान असं गड बनवलं होतं आणि लहान मुलांच्या गटामध्ये त्यांचा 3रा क्रमांक आला होता. तर येस, खूप सुंदर असे गड बनवले होते. मला सगळे घेता नाही आले, कारण 150 एवढे गड बनवले होते. ते इथे ती सांगते तिला मिळालेल्या गडाबद्दल. गोरक्षगड, तर ती सगळं एक्सप्लेन करते. स्ट्रक्चर आहे, फोटोज, त्याच्याचनुसार त्यांनी गड बनवला आहे.
या बारीक बारीक गोष्टी त्यांनी तिथे ॲड केल्या आहेत ना, खूप छान मस्त होतं. पण मी खूप उशिरा गेलेले, त्यामुळे त्या गडांवरती असे ना माती सुकल्यामुळे थोडंसं तडकले होते ते, पण तरीसुद्धा खूप छान होतं. जेव्हा आम्ही ना किल्ले बनवत होतो तेव्हा आम्हाला खूप मजा येत होती. ते काका आम्हाला 12 वाजता पण खायला द्यायचे आणि 5 वाजता पण द्यायचे आणि दोन्ही टायमाला कोल्ड्रिंक द्यायचे. एक दिवशी पावभाजी होती, पॅटीस पण दिलेलं, इडली पण दिलेली, आम्हाला पुरी भाजी पण दिलेली, खूप काय 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 दिलेलं. तर हा पूर्ण मोठा ग्राउंड आहे, तिथे सगळीकडे गड बनवलेले होते. जवळजवळ 150 एवढे गड होते माझ्या अंदाजे तरी, कारण प्रत्येक ठिकाणी नंबर प्लेट होती गडाला. आणि हे पद्मदुर्ग गड, प्रतापगड, शिवनेरी, गोरक्षगड, सिंधुदुर्गगड, इतके सुंदर गड बनवलेले मुलांनी, लहान लहान मुलांनी बनवले होते. आणि त्यांना तिथे प्राईज देखील दिलं जातं, बक्षीस दिलं जातं. आणि जितक्या दिवस ते बनवतात तितक्या दिवस त्यांच्याकडे लक्षही दिलं जातं, त्यांना नाश्ता वगैरे सगळं. आणि हे असायला हवं मला वाटतं, याने आपला इतिहास जागा राहतो आणि सगळीकडे करायला हवं ह्या गोष्टी, म्हणजे मुलांना आपल्या इतिहासाबद्दल कळतं. आणि हे ते रॅन्डमली दिलं जातात गड, प्रत्येक गटाला चिठ्ठ्या काढल्या जातात आणि त्यानुसार मग मुलांना ते दिलं जातं की तुम्ही हा गड बनवायचा आहे. मग मुलं त्याबद्दल अभ्यास करतात. तर ही खरंच खूप छान गोष्ट आहे. दरवर्षीच तिथे ही स्पर्धा होत असते आणि मला वाटतं सगळीकडे व्हायला हवी, आपला इतिहास हा कळायला हवा. मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.